आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. पहिले सुरुवात त्याची कोणी केली? शिंदे गटाने केली. शिंदे गटांना पण आम्ही बोललो, ते पण तुम्हाला सगळं नाही. मग त्यांच्या कारखान्यातून तुम्हाला पोट दुखतंय का? ते पैसे भेटतात म्हणून तुम्ही एक आंदोलन करता का? राष्ट्रवादी पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या राजकीय भूमिकेवर शिवसेना उबाटा पक्षाचे रायगड उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी आक्षेप घेत श्रेयवादाच्या लढाईवर जोरदार टीका केली. कर्जत तालुक्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी उड्डाणपुलासाठी मिळवलेल्या प्रशासकीय मंजुरीचे पत्र राष्ट्रवादी पक्षाकडून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. या विषयाचे खंडन करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सोशल मीडियाचाच वापर करण्यात आला. हा वाद चिघळला असतानाच शिवसेना उबाटा पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी या चर्चेत उडी घेतली. त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विकास कामांवर टीका तर केलीच, परंतु राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यावर जास्त टीका केली. सुधाकर घारे यांनी टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीच्या विरोधात पुकारलेले आंदोलन असेल, उड्डाणपुलाच्या पत्राबाबतचा श्रेयवाद असेल किंवा टोरंटो कंपनीच्या विरोधातील भूमिका असेल, याबाबत पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर नितीन सावंत यांनी जोरदार टीका केली. ते नेमके काय म्हणाले ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. महेंद्र थोरवे या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. आणि हे जे विषय आहेत हे सगळे त्यांच्या आज कर्जत 4 पाट्याचा विषय, याच्यावर सोशल मीडियात तुम्ही 10 दिवसापूर्वी आज याच्या 2-3 दिवसापूर्वी तुम्ही हे सगळे बघितलं असेल. हे कुणी टाकलं? पहिले सुरुवात त्याची कुणी केली? शिंदे गटाने केली. शिंदे गटांना पण आम्ही बोललो, ते पण तुम्हाला सगळ्यात दाखवलं. आम्ही याच्यामध्ये असे एकही याच्यामध्ये नाही आहे. आज तुम्हाला पॅसेंजर हा फोटो कोणाचा आहे? हा शिंदे गटाचाच आहे ना. आम्ही सुधाकर घारेचा विषय हा तो तुम्ही तुमच्याच याच्यामध्ये आहे. तुम्हीच सांगितलं पाठपुरावा लिहायचं झालं आहे का? तर आमचा प्रश्न हाच आहे. आम्ही सर्वसामान्य कर्जतकर म्हणून विरोधी पक्षाची भूमिका बजावतोय की नक्कीच पाठपुरावा लिहायचं झालं का? नक्की पॅसेंजर थांबली का? तर तुम्ही आता सगळेच येतो कर्जतच्या जनतेला विचारा. आम्ही तुमचं जे म्हणणं आहे की सुधाकर घारेंना टार्गेट केलं नाही. दुसरा विषय तुम्ही सांगितलं गोदरेज, आणि तुम्ही तर ते पत्रकार आहात. तुम्ही विचारतोय की आज सांगा तुम्ही प्रामाणिकपणे पत्रकार म्हणून टाटासारख्या कंपनीमध्ये आज कुणाची चालते हो? आम्ही चुकीचं बोलतो. तो तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे का नाही? म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या मध्ये हे होते सचिन भाऊ आहे, त्यांची तिथे विनंती होती, आम्ही त्यांना फोन करायचो की बाबा आमचे 2 स्थानिक लोक तिथे ठिकाणी कामाला घ्या. तेव्हा ते आम्हाला काय सांगायचे माहिती आहे की मी याच्या संतोष बैलमारेशी बोलते. मग संतोष बैलमारे जर ती कंपनी चालवत असेल, या कंपनीमध्ये त्या बघत असेल, तिथला सरपंच तो आहे, राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य पण तोच आहे. मग तुम्ही नक्की कुणाची हे करता? मग याच्यावर आम्ही बोलायचं नाही का? आम्ही सुधाकर घारेविरुद्ध बोललो का? आम्ही कुणाविरुद्ध बोललो? तुम्ही तरणायला का फसवता? हा जिंजींचं जनरेशन आहे, ते तर हुशार आहे. त्यांनी सोशल मीडिया चांगल्या प्रकारे ॲक्टिव्हपणे वापरतात. आमची रोज सुधाकर घारेवरती या महेंद्र थोरवे नाही. आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि विरोधी पक्षाचं काम एक आहे की यांना यांचा आरसा दाखवणं. आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी, आणि 3.5 वर्ष येतो सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे लढा, नितीन सावंत आणि आमचा कोणी शिवसैनिक लढेल त्याला 3.5 वर्ष आहेत. आज ती लढाईच नाही. आज लढाई आमचं म्हणणं आहे की हे फक्त काय करतात, एकच गोष्टीचं हे करतात की आम्ही काहीतरी करतो, आम्ही काय त्याचं श्रेयवाद ते घेतात. आम्हाला श्रेयवादामध्ये पण काय नाही. तुम्ही दोन्ही पण श्रेयवाद त्याचा घ्या. उद्या तुम्ही सत्ताधारी या, तुम्ही दोन्ही एकत्र येऊन त्याचा नारळ पण फोडा. पण कर्जतकरांचं काम झालं पाहिजे. कर्जतकर तो यातून मार्ग निघाला पाहिजे. आज तुम्ही बघितलं सोशल मीडियावर, तुम्ही बघा 70% लोक हेच त्या ठिकाणी बोलतात. सर्वसामान्य कर्जतकर, ज्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली ना, त्या दिवशी मला कमीत कमी सर्वसामान्य कर्जतकरांचे 2 ते कुठल्या पक्षाचे नाही तो, पण आज तो माणूस या कर्जतून बाहेर जातो, तो कर्जतून आतमध्ये येतो. तर त्या टायमाला त्यांना 1.5-2 तास त्या ट्रॅफिकमध्ये जातात. एखादा हॉस्पिटलचा विषय अशी परिस्थिती, आमच्या कर्जतला एक साधं हॉस्पिटल नाही हो. म्हणजे एखाद्याला जर इमर्जन्सी काय झालं मग तीच परिस्थिती आहे. आणि पण तुमची त्या ठिकाणी ट्रॅफिक होत नाही. आमच्याकडे सर्वात मोठं कारण काय होतंय, येणाऱ्या दिवसामध्ये आता आम्ही हा विषय घेण्याचं कारण एवढंच की आम्ही हाच काम माहिती आहे का, कर्जतली कनेक्टिव्हिटी फक्त एकच रस्ता आहे साहेब. म्हणजे तुम्हाला कर्जतमध्ये येऊन व्हायचं असेल तर दुसरा रस्ता नाही आहे, दुसरा नाही. हा रेल्वे ब्रिज केल्याशिवाय तुम्ही कर्जतमध्ये येऊन होऊ शकत नाही. आणि मग अशा परिस्थितीत आम्ही जेव्हा 1 महिन्यापूर्वी तुम्हाला जेव्हा आंदोलनाचे त्याच्यानंतर तुम्हाला जाग येते का? मग ती उद्या सुधाकर घारे असेल, उद्या महेंद्र थोरवे असेल,
आम्ही तो ते पण तुम्हाला ते 2-2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय. विरोधी पक्ष एवढंच करू शकतो ना, पण तुम्ही सत्ताधारी होतात, मग तुम्हाला आत्ताच का जाग येते? आमचा तुम्ही दसका घेतला त्याबद्दल तुमचं खरंच स्वागत आहे. आणि आमचं म्हणणं त्याच्यापूर्वी आम्ही कर्जतकर म्हणणं आहे की ह्या भविष्यामध्ये तुम्ही नुसतं याच्यावर हे नका घेऊ, श्रेय घ्या वाद न करता याच्या ते काम इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं टेंडर करा आणि आम्ही तुमचं स्वागत करू ना. आम्ही कर्जत करू. आम्हालाच हे बघा, आम्ही तुम्हाला आधी एक सांगतो, आम्हाला सुधा गारेला टार्गेट करायची गरज नाही, मला माहीत होतं. आम्ही फक्त विरोधी पक्ष म्हणून आमची जी भूमिका आहे ती आम्ही प्रामाणिकपणे या भविष्यामध्ये मांडू. आमची परिवर्तन आघाडी आजही आहे, शेवटपर्यंत ती राहील. त्याचं कारण असं ती आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची केलेली आहे लढाई आहे आणि ती त्या टायमाला राहील. उद्या आमचा कार्यकर्ता पण आज सत्तेत बसला, यांचा कार्यकर्ता सत्तेत बसला ना. जर आम्ही परिवर्तन विकास आघाडी केली नसेल, तुम्ही पत्रकार म्हणून मला सांगा, आम्ही सत्तेत बसलो असतो का? नसतो बसलो. म्हणूनच नगरपालिका झाली. या ठिकाणी आज त्यांच्या नगराध्यक्ष, आमचा उपनगराध्यक्ष आहे. पंचायत समितीमध्ये तीच परिस्थिती आहे. भविष्यात आमचा सभापती तिथे होईल. हे का होईल की आम्ही दोघं एकत्र परिवर्तन आघाडी. आणि आम्ही काय एकत्र आलो तर उद्या कर्जतकरांचे प्रश्न सोडवा म्हणून आलो ना. पण जेव्हा स्थानिक स्वराज्याच्या परिस्थितीमध्ये प्रश्न असतात ते वेगळे प्रश्न आहेत आणि हे राज्य शासनाचे प्रश्न आहेत. नाही मग त्यांच्या कारखान्यातून तुम्हाला पोट दुखतंय का, ते पैसे भेटतात म्हणून तुम्ही एक आंदोलन करता का? माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. आणि खरंच तिथं भरती असेल, स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार असेल आणि तरुणांची भरती असेल, गोदरेजने टाटाने डिक्लेअर करावी. तुम्हाला आजच सांगतो सगळ्या पत्रकारांवर, आम्ही तालुका अध्यक्षांच्या समोर तुम्हाला शब्द देतो, त्यांच्या 2 पावलं पुढे आम्ही त्या ठिकाणी येऊ. पण जर खरंच स्थानिक तरुणांची इथं भरती असेल तर फक्त त्याचा राजकीय अजेंडा वापरायचा, त्यातून टोल फ्री नंबरवरून आपला डाटा गोळा करायचा आणि भविष्यात त्याचं राजकारण करायचं, तर ते काम शिवसेना उद्धव पक्ष कधीच करत नाही. कारण आमचा जन्मच या मराठी माणसासाठी नोकर भरतीचा झालेला आहे. याच्या आधी तुम्ही तर पत्रकार ज्येष्ठ आहेत, आमचं तर वय कमी आहे अजून. किती जरी आंदोलन झाली खालापूर तालुक्यात, ती सर्व समाज जास्तीत जास्त अंतर शिवसेना पक्षाने केली. आणि ते करत असताना आंदोलनामध्ये कितीतरी वेळा केस पण आमच्या शिवसेना आज पण त्या ठिकाणी किती लोक जातात. त्यांनी त्यांना सांगितलं की मरण आलं तरी 72. अरे आंदोलनात कधी माणूस मेला, मग या आधारी तोरणसारखा प्रकल्प या ना तुम्ही दोघं. आणि ते आम्ही विरोधी पक्ष आणि आम्ही सगळं तुमच्या छातीला कोट करून तिथं उभे राहू का? त्या टोरणटावर भूमिका घेत नाही तिथं कुणाची. हे जर आम्ही बोललो तेव्हा तुम्ही परत बोलणार की आम्ही त्यांच्यावर टार्गेट, आम्ही कुणावर टार्गेट करत नाही. आमची भूमिका एकच आहे, सर्वसामान्य जनतेचा तुम्ही सत्ताधारी म्हणून हे करता पुळका आला आहे तुम्हाला की आम्ही म्हणा हे करतो, आम्ही ते करतो. मग हे जे प्रकल्प आहेत याच्या विरुद्ध जनता मांडते. मायबाप जनता, आज आदिवासी समाजाचा सर्वात मोठा आहे, त्यांनी आता मोर्चा त्या ठिकाणी नेला. हे त्या ठिकाणी त्या परिसरात राहतात. आज किती लोक आदिवासी बेघर होणार आहेत. आणि ती रजिस्टर झाली, 96 एकर जमीन साहेब रजिस्टर केली. आणि फॉरेस्ट, आणि इथं सांगतात की फॉरेस्टमुळे आमचा रस्ता होत नाही. म्हणजे हे प्रश्न जनतेचे आहेत ना, हे सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न आहेत ना. आणि ते विचारप्रमाणे कंपनी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. ऐका सगळे पत्रकार हो, एकाच पत्रकारांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. आपल्या माहितीप्रमाणे कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. CRSM मधून स्थानिक तरुणांना स्किलफुल करण्यात कर्जत, खालापूर व पाली येथील ITI वर मोठ्या प्रमाणात खर्च करून कंपनी लागणारे स्किल मॅनेजमेंट प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत बऱ्याच तरुणांना नोकऱ्यांची संधी मिळणार आहे. असे असताना कंपनीची भूमिका समजून घेऊन सगळ्या पुढाऱ्यांनी लोकांनी समंजसी भूमिका घेऊ नये का? तसेच आजूबाजूच्या गावांना प्रश्न पडला आहे की खरंच स्थानिकांचा विषय आहे की यामध्ये काय राजकीय वैयक्तिक अजेंडा किंवा हेतू आहे असे वाटते का? दादा, इथं पार्लेसारखी कंपनी बंद झाली या अशाच राजकारणामुळे, तर अशी भूमिका पुढे भविष्यात होऊ नये म्हणून मी तुमच्याकडे निवेदन मांडतोय की भूमिका काय असणार तुमची. आता ऐका ना, आता ऐका ना, नाही ऐका ना, असू दे. त्यांनी जी भूमिका मांडली तर मी सगळे पत्रकार आहे, तुमच्याकडे सगळ्याकडे रेकॉर्डिंग आहे. हीच भूमिका मी अर्धा तासापूर्वी तुम्हाला मांडली ना. काय वेगळे मांडलं? मी हेच तुम्हाला बोललो ना, हेच गोष्ट बोललो. आणि नाही, यांची जी भूमिका आहे हीच आमची भूमिका आहे. याच्यामध्ये राजकीय अजेंडा होऊ नये हेच आम्ही बोललो. आणि हाच प्रश्न, आणि आमचं म्हणणंच ते आहे. तुमच्या म्हणण्याशी आम्ही सहमत आहे. आपल्याला याच्यामध्ये सर्वसामान्य खरंच तरुणांना रोजगार मिळेल का यासाठी आहे. आपलं कर्जत न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.